मावळ तालुका म्हटलं का अनेक गोष्टींसाठी तो फेमस आहे. सर्वप्रथम पाहिलं तर 62 साली जे धरणाचं काम चालू झालं ते 72ला पूर्ण झालं. त्याचं संपादन असेल किंवा ते काम असेल हे सगळे प्रोसेस 72 पर्यंत पूर्ण झाली. धरण तर बांधलं गेलं. धरण बांधल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याचे प्रश्न सुरू झाले. अनेक प्रश्न आहेत, अमर्याद प्रश्न आहेत. त्याची लिस्ट जर पाहिली तर भरपूर प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण हे प्रश्न अजूनही अनुत्तरणीय आहेत. तर नक्की कशा पद्धतीने ह्या प्रश्नाकडे आत्ताचं सरकार पाहतंय किंवा इथून मागचं सरकारने कसं पाहिलेलं आहे ह्याचं कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण कोणाकडेच नाही. कारण हे प्रश्न पूर्णपणे अजूनही त्याची उत्तरं सापडलेली नाहीत. तर आपल्यासोबत ह्या धरणामध्ये ज्यांची जमिनी गेलेल्या आहेत, जे धरणग्रस्त आहेत, ज्यांच्या अनेक पिढ्या ह्यांनी हे धरण पाहिलेलं आहे, त्या धरणामध्ये त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. अगदी त्यांचं पोट त्या जमिनीवरती होतं. शेतकरी म्हणून ते तिथं जगत होते. त्यांची मुलं त्या ठिकाणी जे त्यांचं जगणं चाललं होतं हे सगळं जगणं ज्यावेळी धरण झालं त्यावेळी सगळं थांबलं. पण त्यानंतरचे प्रश्न जे होते त्यांचं पुनर्वसन असेल हा प्रश्न मात्र अजूनही प्रलंबित आहे. तर नक्की कशा पद्धतीने हे लोक त्याकडे पाहत आहेत, धरणग्रस्त आहेत. जे धरणग्रस्त कृती समिती आहे त्याचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. या पदाधिकाऱ्यांशी आपण बोलणार आहोत आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टीकडे ते पाहत आहेत हे आपण त्यांना विचारूयात. तर आपल्यासोबत हे सगळी मंडळी आहेत. पाहतोय आपण की कशा पद्धतीने ही लोक ह्या गोष्टीकडे पाहतात. आपल्यासोबत एक कौर साहेब आहेत. हे अध्यक्ष आहेत धरणग्रस्त कृती समितीचे. साहेब, सगळ्यात प्रथम तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत सह्याद्री वार्तामध्ये. एकंदरीत हा जो प्रश्न आहे हा जो प्रश्न खूप वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न आहे आणि तुम्ही सगळ्या लोकांनी खूप पाठपुरावा केलेला आहे. नक्की सगळ्यात पहिला प्रश्न की पाणी कुठं मुरतंय नक्की? मुळात जास्ती वर्षाचा पूर्वीचा प्रश्न असल्यामुळे सरकारी दरबारी कायदा अस्तित्वात त्या काळी नसल्यामुळे जे GRच्या अनुषंगाने कामं झाली करायला पाहिजे होती ती शासनाने वेळेत न केल्यामुळे हे प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत. हे मूळ कारण आहे असं आमचा अभ्यास आहे. प्रमुख प्रश्न कोणते आहेत की जे अजूनही त्याची उत्तरं सापडलेली नाहीत आणि अजूनही सरकार दरबारी त्याची उत्तरं शोधण्यासाठी ही सगळी मंडळी पाठपुरावा करतात? काय सांगाल तुम्ही एकंदरीत हे जे प्रश्न आहेत, कोणकोणते प्रश्न आहेत जे? नमस्कार, माझं नाव मिलिंद ठोंबरे. माझे वडील धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष होते. त्यांना जाऊन आज जवळजवळ 15 वर्ष होऊन गेलेली आहेत. 1963 सालापासून हे सगळे कारवाई सुरू झाली. माझी ही आज तिसरी पिढी आहे. मला ह्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की आमची 3 पिढ्यांची फरफट कधी थांबणार आहे आणि ह्या परिस्थितीला जबाबदार कोण आणि ही कुठल्या प्रकारची लोकशाही प्रोसिजर आहे की फक्त 1100 ते 1200 जणं नंबर व्हेरी होऊ शकतात, पण 1100 ते 1200 जणांचं पुनर्वसन हे अद्यापही शासनाला शक्य झालं नाही. ते का झालं नाही ह्या प्रश्नाचं उत्तर आणि माझ्यासकट आमच्या 2 पिढ्यांची फरफट शहरांमध्ये झाली. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधनं आमची मागच्या 2 पिढ्या गेल्यात. मी तिसरी पिढी. माझंही वय आता 55च्या आसपास आहे. मी आता माझ्याही वयाचे जवळजवळ 25 ते 30% लोक एक्सपायर झालेत. तरीसुद्धा आमचं पुनर्वसन अजूनही होऊ शकलं नाही. ह्याचा कुठेतरी शासनाने नक्कीच उत्तर द्यावं ही माझी विनंती आहे. बरोबर, आग्रहाची मागणी. काय सांगाल तुम्ही ज्या गावातून येता त्या गावामधले जे शेतकऱ्यांचे किंवा जे धरणग्रस्त लोक आहेत त्यांचे प्रामुख्याने प्रश्न काय असतात? मी कैलास चव्हाण. प्रामुख्याने प्रश्न पाहिले पाहुणे धरणग्रस्तांचे तर 99 पासून म्हणजे दुसरी पिढी संपल्यानंतर तिसरी पिढी आम्ही आजही 99 पासून पाठपुरावा करतोय पाहुणा धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी. आमचा प्रश्न एकच आहे की आम्हाला बुडी क्षेत्रात गेलेल्या क्षेत्रापैकी आम्हाला त्याचा मोबदला म्हणून 4 एकर जमीन मिळावी आणि उर्वरित जी काय आमची शेत जमीन आहे पूर रेषेच्या वरती जी राहणारी उर्वरित जी शेतजमीन आहे ती आम्हाला मूळ शेतकऱ्यांना परत मिळावी. ज्या आमच्या शेतकऱ्यांची घरदारं जी काय असतील त्यामध्ये त्यांना शासन दरबारी अडचण केली जाते ती अडचण होऊ नये आणि लवकरात लवकर ह्या प्रश्नाचा आत्ता तरी 4थ्या पिढीच्या अगोदर तरी कमसे कम ह्याचा निकाल लागावा. आमच्यावरती जो 50 वर्षापूर्वी जो अन्याय झाला आहे हो पुन्हा 50 वर्षानंतर हा अन्याय होऊ नये हीच एवढी मागणी करतो मी संघटनेच्या वतीने. फरफट थांबवावी आहे की हा जो पाहुणा हा प्रकल्प आहे हा मुळातच ह्याला लाभक्षेत्र नाही म्हणून सांगितलं जातं. बरं, कारण ह्याला शेतीजन्य लाभक्षेत्र नाही हे मी मान्य करेन. सिंचन लाभक्षेत्र नाही, पण ह्याच्या पाण्यावरती चिंचवड पिंपरी सारख्यापासून तळेगावपासून त्या आमच्या मावळातली म्हणा फार मोठ्या स्वरूपातली कारखानदारी शासनाने उभी करून घेतलेली आहे. परंतु यामध्ये पवनेच्या धरणग्रस्तांचा त्याच्यामध्ये
कुठेही समावेश केला गेला नाही बरं. याचा मी निषेध करतो, नेहमी करत असतो. हम्म. आणि हा देखील आमच्यावर फार मोठा अन्यायच झालेला नंतर अन्याय आहे. बरं, बरं. वास्तविक पवना धरणापासून जो शासनाला जो महसूल उत्पन्न मिळालेले ते कायमस्वरूपी आणि इतक्या उच्च कोटीचं उत्पन्न आहे की महाराष्ट्र राज्यालाच काय पण भारत देशाला देखील आमच्या या प्रकल्पातून उत्पन्नाचा काही भाग सोर्स जातोय. निर्माण झालेला आहे. बरोबर. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ह्या पवना डॅममध्ये जवळजवळ 22 गावं गेलेली आहेत. 22 गावांना ह्या ठिकाणी त्यांना त्यांच्या जमिनी त्या ठिकाणी सोडाव्या लागलेल्या आहेत. आपल्यासोबत ही जी लोक आहेत ते चौथी पिढीतली ही आपल्यासोबत आहे. एकंदरीत ही जे तू कोणत्या गावातून बिलॉंग करते? मी जवळ नंबर 1 मधून जवळमधून बिलॉंग करते. काय सध्या काय परिस्थिती तुमच्या गावाची आहे, तुला काय वाटतं? मला असं वाटतं की जेव्हा आत्ता आम्ही धरणग्रस्त आहोत तर आम्हाला ह्याच्यातून काहीतरी त्यांनी असं शेतीसाठी म्हणा किंवा अजून रोजगारासाठी काहीतरी आमच्यासाठी योजना कराव्यात. कारण आम्ही पूर्णपणे धरणग्रस्त आहोत आणि आमच्या ज्या लँड खरं तर ॲक्वायर सरकारने नाही केल्या पाहिजेत त्या सुद्धा केलेल्या आहेत. तर हे खूप मोठं दुर्दैव आहे आणि आमच्यासाठी त्यांनी धरणग्रस्तांच्या आमच्या समस्या सोडवाव्यात हेच माझं म्हणणं काय आहे. प्रामुख्याने तुमच्या गावातल्या समस्या काय आहेत? आमच्या गावच्या समस्या आमची पूर्ण जमीनच धरणामध्ये गेली आहे. आमच्या इथे दुसरा काही रोजगार नाही. रोजगारच उपलब्ध म्हणजे रोजगाराची main समस्या आहे. रोजगाराची समस्या आहे बरोबर. आणि रोजगाराबरोबरच आमचं त्यामुळे शिक्षणही होत नाहीये कारण आमच्याकडे रोजगार नाहीये. रोजगार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं कुठेही पुनर्वसन केलेलं गेलं नाहीये. त्यानं ही जी धरणग्रस्त कृती समिती आहे ह्या कृती समितीने आतापर्यंत पाठपुरावा केलेला आहे. त्याच्यामध्ये जवळ 1203 शेतकरी आहेत. त्यापैकी काही शेतकऱ्यांचं 400 पर्यंत शेतकऱ्यांचं त्यांना त्याचा मोबदला भेटलेला आहे, पुनर्वसन झालेलं आहे. पण अजूनही काही शेतकऱ्यांचं पुनर्वसन झालेलं नाही. तर इथून पुढची जर लवकरात लवकर पुनर्वसन झालं नाही तर नक्की आपली काय भूमिका असणार आहे यासाठी? 350 लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. 863 आणि 200 भूमीहीन आजही वंचित आहेत. ह्यांचं अगर पुनर्वसन लवकरात लवकर न करण्यात आलं, जर हा अन्याय आमच्यावर जर पुन्हा पुन्हा होत राहिला तर आमची पुढची भूमिका अशी असेल की एक मोठं तीव्र आंदोलन हे आमच्या मंत्र्यावरती धडक असेल काय. आणि ह्यासाठी आम्हाला कुठंतरी न्याय मिळावा म्हणून आम्ही ॲडव्होकेट माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोठा लढा उभारला जाईल. याची दखल शासनाने घ्यावी. कारण हा होणारा अन्याय कुठंतरी थांबला पाहिजे आणि आम्हाला 50 वर्षानंतर का होईना पण तो हा न्याय मिळावा की आमची चौथी पिढी सुखाने राहील. ओके. तर हे धरणग्रस्ताचे प्रश्न होते आणि ह्यामध्ये प्रामुख्याने त्यांची ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहेत की ह्यांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो सुटावा. त्याच्यानंतर जी त्यांची अनयूज जागा आहे शासनाची ती जागा परत ह्या शेतकऱ्यांना मूळ मालकाला ती परत मिळावी आणि जी जागा धरणामध्ये गेलेली त्याच्या बदल्यात त्यांना कुठेतरी मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी आहे. मुळातच बरेचसे रुमर्स बरेचसे अफवा मध्ये आधी येतात आहे. शेतकरी त्यामुळे गांगारून जातात आहे. त्यामुळे शासनाने याच्यावरती काहीतरी ठोस पावलं उचलावीत आणि त्याच्याविषयी लोकांना सांगितलं तर नक्की जनजागृतीही होईल. कारण की जर हा प्रश्न असाच ठेवला तर ह्या पिढ्यानपिढ्या असं जाऊन हा प्रश्न नंतर इतका मोठा होईल की नंतर शासनाला सोडवणंही त्यांचे नाकी नऊ येतील. कारण की हा प्रश्न ज्या 72 साली ज्यावेळेस चालू झाला, 62 साली जेव्हा चालू झाला त्यावेळेस हा छोटा होता. पण आज ही चौथी पिढी आहे. चौथी पिढीपर्यंत येईपर्यंत किती मोठा हा प्रश्न झालेला आहे हा फार पाहणं जास्त मोठा गरजेचा आहे. कॅमेरामॅन प्रतीकसोबत मी प्रफुल्ल, सह्याद्री वार्ता, मावळ.